हे फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचा परत एका नवीन ब्लॉगमध्ये। तर मित्रांनो, आज आहे संडे। तर आज संडे आहे आणि उद्या घरी जेवणाचा कार्यक्रम ठेवलेला आहे। गणपतीनिमित्त छोटासा प्रोग्राम आहे। तर त्याकरिता बुंदीचे लाडू बनवत आहे घरी। बुंदीचे लाडू घरी तयार करणार आहे। तर मी तुम्हाला त्याची पूर्ण प्रोसेस दाखवतो, कसे बुंदीचे लाडू तयार केले जातात। तर आई खूप वर्षापासून बुंदीचे लाडू बनवते आहे। खूप छान टेस्टी लाडू असतात। तर ते तुम्हाला त्याची रेसिपी मी आता दाखवतो। काही रेसिपी झालेली आहे, म्हणजे साखर गॅसवर साखरेचा काय म्हणतात त्याला घमेला ठेवलेला आहे, पातेलं ठेवलेलं आहे, पाक बनवावं लागते साखरेचा। तर ते आईने ऑलरेडी ठेवलेलं आहे गॅसवर। तर चला मी तुम्हाला दाखवतो त्याची प्रोसेस। तर हे आहे, आता हे गॅसवर पातेलं ठेवलेलं आहे आणि साखरचा पाक तयार होऊन राहिलेला आहे या ठिकाणी। आणि इकडे जर बघितलं तर अद्वैतसाठी मॅगी तयार होऊन राहिलेली आहे, त्याला भूक लागलेली आहे। तर इथे साखरेचा पाक तयार होऊन राहिलेला आहे आणि आईने ऑलरेडी बेसन भिजवून ठेवलं। तर हे आता इथे आहे भिजवलेलं बेसन। हे जे पाक आहे, तर लाडवाला बुंदीचे जे लाडू असतात त्याला थोडी विलायचीची टेस्ट आली पाहिजे, त्याकरिता पाकामध्ये विलायची टाकल्या जाते, म्हणजे कशी त्या विलायचीची टेस्ट त्या लाडवाला येते। तर हे बेसन भिजवून राहिलेली आहे आई इथे। आई आता तुम्हाला प्रमाण सांगणार, किती पायली बेसन घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये काय काय टाकलेलं आहे ते सगळं सांग। 2 पायल्या बेसन घेतलं आहे, हां, आणि त्याला भिजवलं पाण्याने भिजवलं। आणि 2 पायल्याला 2.25 पायल्या साखर घेतली आहे आणि 2 गडवे, या गडव्यानं पाणी टाकलं आहे। तर अशी ही बेसन भिजवण्याची पद्धत। त्याला पूर्ण म्हणजे जो बेसन असतो पीठ, त्याच्यामध्ये गोळे होऊ द्यायचे नाही बिलकुल। तर तो पीठ जो आहे त्याचा गोळा तयार झाला नाही पाहिजे, त्यामुळे पूर्ण हाताने करायचं आहे त्याला रेडी, म्हणजे जे चरचरपणा जे असते ते बारीक गोळे निघून जाणार त्याच्याने। तर जोपर्यंत एकूण एक गोळा निघत नाही तोपर्यंत हा बेसन भिजवायचा आहे। आणि अशा पद्धतीने भिजवायचा आहे, जो झारा असतो बुंदी गाळायचा जो झारा असतो त्या झाऱ्यामधनं हे बेसन तेलामध्ये पडलं पाहिजे। तर त्या पद्धतीने, म्हणजे तितकं पतलं ते करावं लागेल। आदूची मॅगी रेडी होत आहे इकडे। पाक सुद्धा रेडी होऊन राहिलेला आहे। तर आता पाक जो आहे त्याला व्हायला बराच वेळ लागेल, कारण की त्याच्यामधनं असं बारीक धागा निघतो। जोपर्यंत तो धागा निघत नाही तोपर्यंत हा पाक तयार होत नाही। धागा हा म्हणजे काय म्हणतात त्याला, साखरेचं तार असं निघतो। तर जोपर्यंत तो तार निघत नाही तोपर्यंत ते होऊ द्यावं लागते। आणि त्याच्यावर साखरेवर जे आहे ते काय म्हणतात त्याला, साखरेची मड जे असते ते पण बसते, तर ते काढावं लागते। हां, काय मळ काढासाठी दूध टाकलंय पाकामध्ये। हां, तर जो याच्यामध्ये पाकामध्ये जो दूध टाकलेला आहे, दूध टाकल्यामुळे काय होतं ना, ते साखरेचा जो मळ असतो, म्हणजे साखरचा जो मळ आहे तो असा वर येतो। तर वर आल्यानंतर त्याला ना काढून घ्यावं लागते असं बघा, असं काळपट असा फेस येतो, मळ ज्याला म्हणतात। तर मग तो असं काढून घ्यायचा आणि परत पाक होऊ द्यायचा, जोपर्यंत त्याचा तार निघत नाही तोपर्यंत। या प्रकारे हा असा, म्हणजे जो तार जे म्हटलं होतं तार पडला पाहिजे। हे बघा, तो थेंब पडतो आहे ना, त्याच्यामधनं एक बारीक असा तार निघतो। मे बी तो दिसत असेल किंवा नाही दिसत असेल, किंवा आपल्याला जर समजलं नाही तर आपण असं पाण्यात टाकून पाहायचा। पाण्यात टाकल्यानंतर याची आपण असं जमा केल्यानंतर याची गोळी होते, अशी गोळी होते याची।
पाणी होतं त्याला, तर तेव्हा पाक तो झाला आहे म्हणून समजायचा. तर आपला पाक रेडी झालेला आहे आणि इथे तेल टाकलेलं आहे गरम करायला आणि बेसन तयार झालेला आहे. तर तो झारा आहे, तर त्या झाऱ्यातून पडण्यासारखं आपल्याला बेसन भिजवावं लागेल. तर ते बेसन आता भिजवलेलं आहे, या झाऱ्यामधून ते पडलं पाहिजे खाली. ठीक आहे, तर हा सेटअप आहे. इथे झारा आदळल्या जाणार आणि तिथे पडेल. ठीक आहे, या पद्धतीने इथे म्हणजे असं आदळावं लागते. म्हणजे आदळल्याने काय होते, म्हणजे आपली जी बुंदी आहे ते बारीक निघते. जर हे कमी आदळलं आणि तसंच जर पडलं तर आपली जी बुंदी आहे ते बारीक निघत नाही आणि जाड निघते. तर जाड निघाल्यामुळे काय होते ना, ते लाडू असते, लाडूची जी बुंदी असते ती जाड होते. सो ते दिसायलाही चांगलं नाही दिसत. आणि तर ही आता पूर्ण बारीक बुंदी निघालेली आहे. तर हा सेटअप आहे, या पद्धतीचा सेटअप तयार करावा लागतो. तर एक्झाम्पल म्हणून हे जे आपलं भिजवलेलं पीठ आहे ते परफेक्ट झालं की नाही ते चेक करण्याकरिता आधी मी ट्रायल केलेलं आहे. तर ते परफेक्ट भिजलेलं आहे जे आपल्याला पाहिजे ते. तर हे पूर्ण शिजल्यानंतर याला दुसऱ्या झाऱ्याने काढून पाकामध्ये टाकावं लागेल. तर खूप मस्त बारीक अशी बुंदी निघालेली आहे. ते खाल्ले टाकून दे ना. अगं ते पकडत आपटता नाही येत. पाठ घ्यायला पाठ म्हणजे आपण हायस्कूल करू. बंद.
तर हे इथून तळल्यानंतर या कढईतून तळल्यानंतर तिथे एक काय म्हणतात त्याला बारीक चाळणी आहे त्याच्यामध्ये टाकावं लागतं, म्हणजे जे तेल असतं ते खाली चाललं जाईल आणि ते जी बुंदी आहे ते कोरडी होणार. ते कोरडी झाल्यानंतर इकडे पाक आहे, या पाकामध्ये ते टाकून द्यायची. तर ते पाकामध्ये जोपर्यंत म्हणजे हे आपलं पूर्ण प्रोसेस होत नाही, हे इतकी अजून भरपूर काढायची आहे, 2 पायल्याची आहे. जोपर्यंत ते होत नाही तोपर्यंत त्याच्यामध्ये पाकामध्ये ते बुंदी आपण टाकत राहूया, म्हणजे ते मुरत राहणार. जर बुंदी जर चांगली मुरली तर लाडू जे आहे ते छान बनतात, कारण की प्रत्येक बुंदीमध्ये पाक गेलेला असतो. तर हे लक्षात ठेवा, म्हणजे पाकामध्ये लगेच टाकायचं त्याला तेल झरल्यानंतर, म्हणजे बुंदीमध्ये पाक चांगला, म्हणजे बुंदी मुरून जाते पूर्ण पाकामध्ये. तर अशी हे बुंदी आपली रेडी झालेली आहे. आता हे बुंदी थोड्या वेळ इथे मुरू देऊ आणि त्याच्यानंतर याचे लाडू बनवणार. तर मे बी लाडू कधी आज बनवणार, उद्या बनवणार? जर हे रेडी झालं लाडू बनवण्यासाठी तर आज बनवणार लाडू, नाहीतर मग उद्या. तर मित्रांनो, आता हे लाडू तयार होऊन राहिलेले आहे. लाडवासाठी त्याचं मटेरियल रेडी झालं, त्यामुळे आता आम्ही लाडू तयार करतो आहे. आता वाजले आहे रात्रीचे 12 वाजले. लाडूकरिता परफेक्ट तयार झालेलं आहे मटेरियल, त्यामुळे म्हटलं आजच करून घ्या, उद्याची वाट बघण्यापेक्षा. आई म्हणे आजच करून घ्यायचे. या पद्धतीने हे लाडू तयार होणार. आता जवळपास 150 लाडू होते. 2 पायलीचे 2 सव्वा 2 पायलीचे लाडू बनवले आईने. ते नंबर ऑफ क्वांटिटीमध्ये जर विचार केला तर 150 जवळपास लाडू तयार होतील. 2 पायलीचे 150 लाडू तयार होणार. तर मित्रांनो, असे हे आपले पूर्ण लाडू तयार झालेले आहे, बुंदीचे लाडू. ॲक्च्युली हे रात्रीची वेळ आहे, लाईटचा उजेड आहे इथे, प्रकाश, त्याच्यामुळे याचा कलर वेगळा दिसतो आहे. उद्या मॉर्निंगला याचा कलर वेगळा दिसेल. तर हे टोटल 143 लाडू बनलेले आहे 2 सव्वा 2 पायलीमध्ये. तर या पद्धतीने बुंदीचे लाडू बनवले जातात. तर मित्रांनो, याच्यामध्ये मी पूर्ण स्टेप बाय स्टेप सांगितलेलं आहे. इन केस जर तुम्हाला बनवायचं असेल तर तुम्ही ही रेसिपी फॉलो करू शकता. तर चला मित्रांनो, भेटूया परत एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. जर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. बेल आयकॉनला जर क्लिक केलं तर येणारे सर्व नोटिफिकेशन्स तुम्हाला लवकरात लवकर येईल. तर चला मित्रांनो, बाय बाय, गुड नाईट.